एकूणच असं बोललं जातं आहे सगळीकडे, काही वृत्तसुद्धा असे आले की सोमनाथचा मृत्यू जो आहे तो मारहाणीमुळे झाला, तसा अहवालसुद्धा सादर केला, जी चौकशी समिती नेमण्यात आली होती न्यायालयात, आणि मानव हक्क आयोगाने सुद्धा त्याची दखल घेतली. काही लोकांना नोटीससुद्धा बसवल्या, गृहसचिव असतील किंवा सचिवांना. काय वाटतं, तुम्हाला वाटतंय न्याय मिळेल असं वाटतंय? काय तुमची आता मला वाटते न्याय मिळाला पाहिजे. माझ्या सोमनाथाला मारहाणीमुळे जीव गेलेला तर सर्व जनतेला, साऱ्या भारताला माहीत आहे. भारताच्या बाहेर गेलेला आहे. मारहाणीमुळे, हे पोलिसांच्या मारण्यामुळं, त्यांच्या मारण्यामुळं माझ्या लेकराचं मर्डर झालेलं आहे. त्याच्याबद्दल मला सर्वांनी, सगळ्याला विनंती आहे माझी सरकाराला, मला न्याय मिळवून द्यावा. मला न्याय मिळावा, लवकरात लवकर मला न्याय द्यावा. ज्या पद्धतीने सगळं तपास आणि हे सगळं सुरू होतं आहे, समिती वगैरे, त्याच्यातून तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय का? आता न्याय, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. गुन्हेगाराला शिक्षा द्यायलाच पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला लागत. पोलिसांना नोटीस आपण पाठवल्यात. काही आणि पोलीस तुमचं- सस्पेंड सुद्धा केली होती. अजून कोण गुन्हेगार आहेत असं तुम्हाला वाटतं? गुन्हेगार ह्याच्यामध्ये जे गुन्हेगारी आहेत ना, त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा. त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल व्हावा. जे गुन्हेगारी आहेत ते, जे दोषी आहेत ते. आणि शिक्षा काय आरोपीला पाहिजे असं वाटतं? शिक्षा आरोपीला फाशीची होय. आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. जे आरोपी आहेत ते 70 पोलीसवाले आहेत त्याच्यामध्ये. 70 पोलीस कर्मचाऱ्यांना ही नोटीस गेलेल्या आहेत. 70मध्ये गेल्यात, दिल्या असत्याल कायद्याने, त्यांनी नोटीस दिल्या असत्याल. पण त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत ना, जे दोषी आहेत, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि जे आरोपी आहेत, दोषी आहेत, त्यांना 302चा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करावा. त्यांना फाशीची शिक्षा द्यावा आरोपींना.